आजपर्यंत व्लॉग्स बनवणारा तो पोट्टा आज त्याला फोटोग्राफर पण बनावा लागला. तर हाय मित्रांनो, मी बोलतो प्रेम. विषय असा काहीतरी झाला माझ्यासोबत. मित्राच्या बहिणीची हल्दी होती न रात्रोमध्येच 1:30-2 वाजता मित्र कॉल केला न तो एकदमशेच म्हणला की भाई तू काही कर पण आता तू घरी ये. आणि मी एकदमशे शॉक झालो का भाई झाला का. तेव्हा तो सांगला का भाई जे फोटोग्राफर होते ना ते गावले गेले आहेत तर थोडा फोटो काढून देशील म्हणून. आता मेन पॉईंट कसा आहे, माझी भाई झोप नव्हती झाली न मित्राची बहीण म्हणजे ते आपली बी बहीण. त्यामुळे कसं मी न माझा भाऊ फोटो काढण्यासाठी चालले आलो. पण आमच्या दोघाले बी कॅमेरा बरोबर चालवता नव्हता येत. आणि तो बंदा म्हणे का जसे येत असेल तसे पण काढून दे. कॅमेरेवाला दादा कॅमेऱ्याची सेटिंग पहिलेच केला होता आणि त्याच कारणानं आम्हाला फोटो काढायला हलका गेला. पूर्ण हल्दीचा कार्यक्रम होतले सकाळचे 6 वाजून गेले. मग मी बी घरी आलो ना, आंघोळ वगैरे केलो. त्यानंतर गोंडपिपरी मध्ये आलो हॉस्पिटलमध्ये. आजकाल कसं माझी बी तब्येत थोडा बरोबर नाही राहत. सिच्युएशन माझी थोडा अलग आहे त्यामुळे कसं मी आता इंस्टा मध्ये सांगू नाही शकत. बस आता तुमचा सपोर्ट राहू द्या. तुमचा भाऊ कमबॅक लवकरच करते न. बरेच काही झाकण झुले पोट्टे असे आहेत इतका हशीत खुशीत असून भाई तू का बरं खोटं बोलतेस असे म्हणतात. पण तुम्हाला सांगून देतो का जसं दिसते तुम्हाला तसं काही बी नाही राहत. आणि हे गोष्ट तुम्ही नेहमी आठवण ठेवा, आई आणि बाबा शिवाय कोणावर भरोसा पण नको करा. लाईफ मध्ये काही पण करा पण विश्वास नाही. बरं आजच्यासाठी एवढंच. जाताना आठवणीनं बिलकुल फॉलो करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हे रील शेअर करा.